टीमचं एक नाव घ्यायचं काय माहिती का? धाकटा कांदा घेतलं नाव 3-11 घेतला ना तो परेश पाटील आहे ना. सतत कानपुरी संघाला बॅक करतात, आज स्वतःच्या संघाला बॅक केला. असं काय परेश पाटील सतत कानपुरी संघाला बॅक करतात, पण आज स्वतःच्या संघाला गावाच्या संघाला बॅक केला. परेश पाटील तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की सातत्याने ग्रामीण क्रिकेट म्हणलं तर कानपोली संघ चर्चेचा विषय असतो. मोठ्या गटामध्ये कानपोलीचा संघ खेळत असतो आणि याचे मोस्ट ऑफ टाइम आपण पाहतो की पॅकर आपण परेश पाटील यांना पाहतो. परंतु आज जर का सांगायचं म्हणलं तर स्वतःच्या गावच्या संघाला ते घेऊन आज या मैदानावरती उतरलेत, तर त्यांचं देखील मोस्ट वेलकम करूयात आणि खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला देऊयात. 2 ओव्हरची लढत असणार आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो टीमचा कॅप्टन अर्थात हर्षल आलाय. पहिला चेंडू हर्षल याचा डिलिव्हर केला गेला डॉट बॉल आणि टीम पप्पन 11 पेट टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि टीमचा कॅप्टन एक गोलंदाज आहे वेगवान, ही खूप मजेशीर गोष्ट आहे. ओव्हर पिच चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक थोडीशी गलती कर भेटतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी तोंडाच्या समोर टप्पा घेतोय आणि सरळ जाऊन विसावतोय 4-4-4 चौकारासाठी. ओव्हर पिच चेंडू होता हलकासा, लॉंग ऑनला मात्र धाडून दिले. 4 धावेंसाठी सुरुवात झाली आहे. इथे मात्र आपण पाहतोय की धावसंख्येची मशीन मैदानाच्या आतमध्ये शुभम नावाची बरसू लागली की काय मी असंच म्हणेल. हर्षल एक वेगवान गोलंदाज, एक प्रभावी गोलंदाज, ज्या प्रकारे ज्या गतीने ज्या शैलीने गोलंदाजी करतोय ना अप्रतिम राहिले आणि त्याच्या विरोधामध्ये हा आलाय मोठा फटका. परंतु टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से देना हम भी जानते हैं. मागील चेंडूवरती चौकार तुम्ही जरूर लगावला, परंतु या चेंडूवरती बघा टो क्रशिंग यॉर्कर टाकला गेला आणि इथे 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेने मात्र धावफलक खूप वेगाने पुढे जाते. 2 ने मात्र स्कोर जाऊन थांबतोय 6च्या घरामध्ये. हर्षल थोडेसे नाखुश क्षेत्ररक्षणाला घेऊन फाईनच्या क्षेत्ररक्षकाला सांगतायत की तू वेगाने इथे येणं गरजेचं होतं, मी माझा फॉलो थ्रू कंप्लीट करून जर का येऊ शकतो तर तू का नाही आलास. या गोष्टी होत असतात, त्यामुळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नजरेत टिकवून ठेवायचे. तुला पूर्णपणे प्रेझेन्स सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ठेवायचंय. आखूड टप्प्याची लाईन, यावेळेस मात्र गुड लाईन स्पॉटवरून चेंडू उसळी घेतोय. हर्षलची ज्या प्रकारे शैली आहे, ज्या प्रकारे तो बाउन्स देतोय चेंडूला, अप्रतिम अप्रतिम. समीकरण खूप चांगलं आहे. 6 गोष्टी असतात मित्रांनो गोलंदाजीच्या आणि या सर्व 6 गोष्टींचं समीकरण इथे योग्य पद्धतीने जुळून येतं ना, त्यावेळेला मात्र एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि हेच दाखवतोय हर्षल. तुमचा रनअप, तुमचा पावलांचा वेग, त्यानंतर तुमचा फॉलो थ्रू, तुम्ही ज्या प्रकारे ऍक्शनला लोड करता, त्याच्यानंतर तुम्ही जिथे चेंडूला रिलीज करता, त्यानंतर जेव्हा तुम्ही लँड करता, या सर्व गोष्टी आहेत ना मॅटर करतात. या टेक्निकल बाबी सर्व मॅटर करतात एक चांगल्या गोलंदाजीसाठी आणि स्पेशली जेव्हा तुम्ही वेगवान गोलंदाज आहात तर तुम्हाला या सर्व गोष्टी भरपूर 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 हेल्प करतात. आणि हर्षलच्या गोलंदाजीमध्ये हे अगदी मला जवळून पाहायला मिळतंय. नीट अँड क्लीन ऍक्शन आणि चांगला वेग. यावेळेस मात्र बघा काय बाउन्सर दिलाय, तिखट बाउन्सर, मिट्टी की खुशबू. यावेळेस मात्र फलंदाजाला चाखत असताना निर्धाव चेंडू येतोय आणि या बाउन्सरच्या बरोबरीने षटकाचा होतो खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर मात्र जाऊन थांबतोय 7च्या घरामध्ये.
आपल्या स्क्रीनवरती निश्चित स्वरूपाने हा चेंडू आपण पाहिला. माऊली प्रसाद, शुद्ध आणि शुद्ध शाकाहारी हॉटेल आणि कॅटरिंग. जर का आपल्याला देखील आपल्या शुभ कार्यामध्ये कार्यक्रमाचा गोडवा अधिक गोड करायचा असेल तर आजच संपर्क करा माऊली प्रसाद याला, कारण की यांच्याकडे मिळणारे हे व्यंजन फक्त आणि फक्त जेवढं सुंदर दिसतं ना त्याहून अधिक टचकेदार देखील आहेत, अधिक लाजवाब देखील आहेत. इंडियन स्नॅक्स असतील, त्याचबरोबर साऊथ इंडियन असतील, पंजाबी असेल, चायनीज असेल, तंदूर असेल, या सर्व प्रकारचे आयटम्स यांच्याकडे मिळतात. आजच जावा भोकरपाडा स्टॉप पनवेल माथेरान रोड येथे आणि माऊली प्रसाद जे आहे चिपळे ब्रिजच्या बाजूला जाऊन आपल्या फॅमिली बरोबर आनंद व्यक्त करा. यस, निश्चित स्वरूपाने अगदी डोळ्याच्या समोर सह्याद्रीच्या या पर्वत रांगा आपल्याला पाहायला मिळतात, साक्ष देत आहेत इतिहासाची. आज त्याची देखील आपण चर्चा करणार आहोत. यस, सामन्याला सुरुवात झाली भारत विरुद्ध पाकिस्तानच्या आणि पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 24 धावा अंकित केल्या गेल्यात पाकिस्तान संघाच्या माध्यमातून 5 षटकांमध्ये. चेंडू हवेमध्ये, हर्षल चेंडूच्या खालती आहेत आणि चेंडू जसा हवेमध्ये गेला तसा विरोधकाने देखील कॉल दिला की हा चेंडू सोडत नाही आणि कॅच कंप्लीट होतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करत एक चांगली सुरुवात आपल्या टीमला या ओव्हरमध्ये करून देण्याचा निर्धार जो दर्शवला गेला होता तो यशस्वीरित्या पार देखील पाडला गेला. गोलंदाज होता हर्षद आणि कॅच टिपली तो होता हर्षल आणि बाद होणारा फलंदाज अर्थातच मानव. शुभम, नवीन फलंदाज सौरभ आलेत. सौरभ भगत, पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतो की वाईड बॉलचा इशारा आलाय सौरभ यांच्या विरोधामध्ये. मागील सामन्याचे प्लेयर ऑफ द मॅच आहेत आणि ज्या प्रकारे डावकर हाताने गोलंदाजी करतात परंतु उजव्या हाताने फलंदाजी करतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील असे काही खेळाडू आहेत. अर्थात इरफान पठाण डावकर हाताने गोलंदाजी करतो परंतु उजव्या हाताने फलंदाजी करतो. सौरभ गांगुली लेफ्टी बॅटिंग करतात परंतु उजव्या हाताने गोलंदाजी करतात. म्हणजे लेफ्टी रायटी या बाजू अवगत आहेत आणि ब्रँड लारा जेव्हा त्याच्याशी चर्चा केली होती तर त्याची बायोपिक जेव्हा वाचली गेली होती तेव्हा त्याने सुरुवातीच्या काळामध्ये तो उजव्या हाताचा फलंदाज होता परंतु नंतर नंतर त्याला डावकर हाताची फलंदाजी आवडू लागली आणि पहिला खेळाडू बनला इंटरनॅशनल क्रिकेटमधला ज्यांनी मात्र 400 धावा पूर्ण केला. राईट ओव्हर द विकेट, स्पूल करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू, धावचीची संधी निर्माण झाली. फलंदाज धोक्याची घंटा आणि डेंजर झोन वरती होते फलंदाज मानव आणि मानवच्या खेळीचा इथे मात्र झालाय अंत. मोठी सफलता, मोठी सफलता, मोठी सफलता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला मैदानाच्या आतमध्ये. धावचीच्या माध्यमातून मानव मात्र बाद झाले. 2 ओव्हरची मॅच असणार आहे. फोकस करावं लागेल तुम्हाला धावा घेण्यावरती. किती मोठे स्ट्रोक लागावं याहून महत्वाचं आहे की तुम्ही प्रत्येक चेंडूवरती धाव घेताय का, कारण की जेव्हा तुम्ही कमी षटकांचं मॅच खेळता, कमी षटकांचा जेव्हा सामना खेळता त्यावेळेला मात्र डॉट बॉल किती जातात हे भरपूर मॅटर करतात. स्कोर आपण पाहतोय 9च्या घरामध्ये. 2 चेंडूचा खेळ इथे मात्र संपुष्टामध्ये आलाय. 4 चेंडूचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. हर्षद चांगली गोलंदाजी करतोय सध्या तरी. यावेळेस मात्र फाईनला टार्गेट केलं गेलंय. डीप फाईनला चेंडू सरसावतोय आणि जाऊन मात्र पोहोचतोय प्रेक्षकांमध्ये 4 धावांसाठी.
इथे मात्र येतोय चौकार. मी तर एवढंच म्हणेन की दुष्काळी क्षेत्रामध्ये जणू काय एखादा पाण्याचा पंप सापडलाय. या संपूर्ण स्पर्धेतला 30वा चौकार आहे, जी मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात आमचे सागर गुणलेखक, द मॅन विथ द गोल्डन फिंगर म्हणून सातत्याने या चर्चेचा विषय असतात. आणि कलम की ताकद, कलम वलीबाई अगदी जवळून पाहिलाय, क्रांती मूवी नाना पाटेकर यांचा. आणि इथे मात्र कलमची ताकद दाखवत असताना सागर गुणलेखक. 4 धावा धाव फलकावरती येतात. त्या 4नी मात्र 13च्या घरामध्ये धाव फलक जाऊन पोहोचतंय 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. यावेळेस मात्र यष्ट्यांचा वेध, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, बेल्स मात्र डाऊन जात आहेत आणि सफलता मात्र प्राप्त होते गोलंदाज हर्षद यांना. नुकतं शुभागमन आमच्या व्यासपीठावरती झाले अर्ध्या सार्थकजी पाटील साहेब यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. तर जरूर आपण पाहतो की 13 धाव्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूचा खेळ इथे संपुष्टामध्ये आलाय आणि अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आणि इच्छा हीच असणार धाकटा संघाची की धाकटा खांदा संघाची की एखाद 2 मोठे फटके जर का लगावले गेले तर एक माफक धावसंख्येपर्यंत मजल मारेल. कारण की पप्पन 11 पेट संघाचा जर का विचार केला तर बॅटिंगची एक चांगली स्ट्रेंथ त्यांच्याकडे आहे आणि याच्यावरती एक विकल्प, एक चांगली धावसंख्या उभी करण्याचा असणार आहे. रनआउटची संधी जरूर मिळाली आहे आणि याचबरोबर आपण पाहतो की फलंदाज मात्र बाद होत आहेत. नको मला वरती आपल्याला पाहायला मिळतात 5 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपुष्टामध्ये आलेला आहे. आणि इथून जर का सांगायचं म्हणलं तर शेवटचा 1 बॉल शेष आणि धाव फलकावरती अवघ्या 13 धावा. शेवटचा बॉल या सत्रातला खोदून काढलाय वाडी स्ट्रॉंग ऑफच्या दिशेने. चांगला बॅकअप हर्षलच्या माध्यमातून चांगला बॅकअप. आणि या 2 धावा ज्या रोखल्या गेल्यात ना शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच गेली तर हर्षलने रोखलेल्या या 2 धावा निश्चित स्वरूपाने चर्चेचा विषय बनतील. 17चा होतोय खेळ समाप्त. 15 धावा धाव फलकावरती आल्यात. 16 धावांचं आव्हान इथं मात्र सेट केलं गेलं. VRCC शिवाजीनगर आणि भावदेवी कुडावे दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन चला यायचं आपण टॉस साठी. VRCC शिवाजीनगर आणि भावदेवी कुडावे.
बॅटिंगची आउटसाइड एज घेत ठीक बॉर्डर घेतला होता चेंडूने आणि चेंडू मात्र खूप वेगाने सरसवतो. ती आउटफील्ड थोडीशी डीप आहे, थोडीशी खालच्या दिशेने आहे आणि त्यामुळेच की आपण पाहतो की त्या दिशेने चेंडू एकदा का जर का सरसावला तर मात्र सरळ सीमा रेषेच्या पलीकडेच जातो. आणि सौरभची वेगवान करणारी गोलंदाजी इथे मात्र आपण पाहतो की त्यामध्ये अधिक भर पाडते. स्कोर मात्र जाऊन थांबतोय 6च्या घरामध्ये. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक यावेळेस तैनात. कॅच कंप्लीट केला गेलाय. पहिली मोठी सफलता कॅप्टनने दाखवलाय, कॅप्टनला घरचा रस्ता आणि इथे मिळते यश तिसऱ्या चेंडूवरती. कुडावे दोन्ही टीमचे कॅप्टन, चला आपण यायचंय. पुढील होणारा सामना अर्थात VRCC शिवाजीनगर विरुद्ध भावदेवी कुडावे. टॉस मात्र घेतला जातोय. 3 ओव्हरची मॅच असेल हे लक्षात राहतं दोन्ही टीमचे कॅप्टन. 1 ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि उर्वरित 2 षटकं हे कुठल्या प्रकारे तुमच्यावरती दबाव तंत्राचे नसणार आहेत. शिवाजीनगर VRCC यांनी मात्र टॉस जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात दोन्ही टीम्सला. आयुषजी पाटील साहेब आमच्या समोर जुडले गेले, त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात या मॅचच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरती. सौरभ पुन्हा एकदा लेफ्ट ओव्हर द विकेट. अकुट्टा पिच लाईन स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. आलेला प्रत्येक फलंदाज का मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय हे क्षमतेच्या पलीकडे समजण्याच्या. कारण की धाव फलकावरती जर का सांगायचं म्हटलं तर 12 म्हणजे 16 हव्या होत्या. 4चा डिफरन्स होता, 1 चौकार आला होता. सिंगल डबलचं क्रिकेट कुठेतरी विसरलाय की काय बॅटिंग करणारा संघ, आणि सौरभने हीच गोष्ट हेरली आहे. बॅक टू बॅक डिलिव्हरी टाकल्या जात आहेत डॉटच्या, ज्यामुळे मात्र प्रेशर वाढलंय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती, चांगला कॅच, वॉड कॅच, कमालीचा कॅच मोहनच्या माध्यमातून टिपला गेलाय. रोहनच्या माध्यमातून अजून एक मोठी सफलता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सौरभला. भारताला मात्र एक मोठे यश प्राप्त होतंय. बाबर हा फलंदाज इथे मात्र बाद झालाय. तर बॉलर होते हर्षद पांड्या होते बॉलर. बॅटिंगच्या आउटसाइड एज विकेट कीपर रिषभ पंत, राहुल आहेत आणि खूप मोठी सफलता भारतीय संघाला. हार्दिक पांड्याने विकेट टिपलाय आणि एकंदरीत जर का सांगायचं म्हणलं तर बायको सोडून गेल्यानंतर परफॉर्मन्स अधिक निखरलाय की काय. काही दिवसांआधीच शिखर धवनचं स्टेटमेंट आलं होतं की ज्या प्रकारे मोहम्मद शमी बरोबर प्रकरण घडलं, त्यांच्या सौभाग्यवतीने त्यांना डायव्होर्स दिला, त्याच्यानंतर मोहम्मद शमीचा खेळ निखरून आला, त्याच्यानंतर हार्दिक पांड्याला बायकोने निवृत्ती दिली, तिथून हार्दिक पांड्याचा खेळ निखरून आला आणि आता यजुवेंद्र चहलवरती नजर आहे.
तर स्कोर कार्डवरती आपण पाहतो 8 धावा अंकित केल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक चांगली स्टार्ट देण्याचा प्रयत्न सौरभने जरूर केला, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ शेवटच्या काही चेंडूंवरती जरूर पाहायला मिळाले, परंतु तो चौकार जो निसटला ना तिथून मात्र आपण पाहतो की या मॅच मध्ये अद्याप देखील जीव ओतला गेलाय. येणारे 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 8 धावांची. अतिशय निर्णायक स्थितीवरती येऊन आलेला हा सामना. स्ट्राईकवरती आपण पाहतोय फलंदाज असतील कल्पेश आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय फलंदाज अनिकेत. 6 चेंडू 8 ची आवश्यकता असेल. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय शुभम आलेत. 6 चेंडू 8. पहिले 2 चेंडू जर का निर्धाव आले, एखाद विकेट जर का आली तर बॉलिंग करणारी टीम या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करेल, किंवा पहिल्या एखाद 2 चेंडूवरती मोठे फटके आले तर बॅटिंग करणारी टीम वर्चस्व निर्माण करेल. काय घडेल आणि काय बिघडेल. 6 चेंडू 8. ड्राईव्ह केलाय, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू रोखण्याचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट होतोय. थोडेसे फंबल होत आहेत. तेजस पुन्हा एकदा, मागील मॅच मध्ये देखील तेजसच्या हातातून एक कॅच सुटली होती, थोडेसे ते फंबल झाले होते आणि आता पुन्हा एकदा निर्णायक स्थितीवरती हातामधून चेंडू त्यांच्या निसटतोय. जिथे होती सिंगल तिथे मिळाल्यात 2, म्हणजे समीकरणामध्ये पुन्हा एकदा फेरबदल. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 5 बॉल 6. मिल जाएगी मंजिल भटकते भटकते, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. आणि कदाचित याच प्रकारचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मंजिल मिळणार आहेत, प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. 5 चेंडू 6. यावेळेस मात्र बाउन्सरचा वापर केला गेला. चेंडू थोडासा बाहेर निघतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफ स्टिकला सोडून जातोय. यावेळेस मात्र बघा ऑफ ब्रेकचा वापर. चंद्रकोर निघते ना ज्या प्रकारे ईच्या चांदची, त्या प्रकारे चेंडूने मात्र गरकन गिरकी घेतली. विसावलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल इथे मात्र आलाय. 4 चेंडू कंपल्सरी 6 धावा. धाव फलकावरती धावा चेस करणं हा नियम आहे या स्पर्धेचा, कंपल्सरी चेसिंगचा. 4 चेंडू 6. स्ट्राईक वरती कल्पेश, टीमचा तारणहार. डावकर हाताचा यशस्वी मातब्बर फलंदाज आहे, परंतु यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता. लांब 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 लांबच लांब 6 धावांसाठी येतोय. इथे मात्र विजयी षटकार.